केदारखंड हिवाळ्यात पूर्ण बर्फाने झाकलेला एक ट्रेक, जिथे प्रत्येक स्टेप नंतर व्ह्यू अजून भारी होत जातो. थंडी, स्नोफॉल, पाईन फॉरेस्ट आणि समिटवरचे ते हेवन सारखं सनराईज. म्हणून हा ट्रेक प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्ट मध्ये असतो. आणि तो ड्रीम ट्रेक सांक्री गावातून चालू होतो. आणि त्यासाठी आम्ही मुंबईवरून ट्रेन पकडली देहरादूनच्या दिशेने. या ट्रेनच्या जर्नीमध्ये आमची फ्रेंडशिप होते ह्या लहानशा चिमुकल्यांसोबत आणि त्यांच्यासोबत कार्ड खेळायला घेतो. पोरांना बोलवले, हरियाणाची पोरं आहेत, तर त्यांना आम्ही कार्ड खेळायला बोलवलं. तो था यार एक येलो कलर का कहा गया? अरे डाल दिया होगा तूने, तभी तो नहीं है ना तेरे हाथ में. एकतीस तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचतो देहरादून. देहरादूनवरून बस पकडतो आणि सांक्रीच्या दिशेने निघायला सुरुवात करतो. Let the moment take you right into the arms of the light. When thunder roars, the winds will blow, and through the storm I ride alone. Walls can't contain me, nothing can chain me, unbreakable. No tears will I cry from my animal eyes, unbreakable. गाइस, फायनली 12 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचले आमच्या स्टेच्या इथे. उद्या सकाळी मॉर्निंगला आपली ट्रेक चालू होणार आहे सकाळी 8 वाजता. तर तुझ्या खाली मला काही दिसत नाही व्हिडिओ बनवतो, सो व्हिडिओ बंद करतो पहिले. चलो आपण आपल्या रूम मध्ये स्टे मध्ये आलोय. ही काहीतरी आपली अशी रूम आहे. और बाहर का व्यू कुछ ऐसा है. अभी तो व्यू नहीं दिखेगा, पूरा कालो ही कालो है. कोहरा है, कोहरा है, काला ही काला है. चलो खाना खाने जाते हैं पहले इधर से. आप ट्रैक पे जा रहे हो ना, आप एक ट्रैकर टूरिस्ट नहीं है कि आप यहाँ कहीं भी टूरिस्ट कर रहे हो. 3-4 दिवस आम्हाला लाईट नाही भेटणार, तर त्यासाठी आम्ही पॉवर बँक मोबाईल चार्ज करून घेतोय आणि झोपायला जातोय, कारण की उद्या. तर गाईज, गुड मॉर्निंग गाईज. सो तर आता आपण संस्कृती रात्री जेवण वगैरे केलं आणि आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं दिसतं तिथून. पहले निकलता और गलती से लेट हो जाते हैं ना, तो लंच तो गाईड इन्फॉर्मेशन द्यायला सुरू करतोय आणि थोड्या टायमाने आम्ही ट्रेक चालू करतो. सांक्रीवरून आम्हाला जायचं असतो जुडा का तलाव. आजचा ट्रेक पूर्ण गावातून आणि जंगलातून जाणार आहोत. सुरुवातीला एक्साइटमेंट होती, पण जसं जसं ट्रेक पुढे जात होतं तसं तर बॉडी पण आन्सर द्यायला लागली. नवीन वातावरण, थंडी आणि मला फीवर पण आला होता. एक मुवमेंटला खरंच वाटले होते की आता रिटर्न जावं लागेल. पण माझ्यासोबत जे फ्रेंड्स झाले होते ना, ते सतत मोटिवेट करत होते, भूषण रिटर्न जाऊ नकोस, तू करू शकतोस हा ट्रेक. आणि कदाचित त्या एक लाईनमुळेच मी पुन्हा चालायला सुरुवात केली. स्टेप बाय स्टेप ब्रेक घेत, स्नोमधून चालत आणि शेवटी मी जुडा का तलावला पोहोचलो. तरी मित्रांनो, 4 तासाच्या ट्रेक नंतर आपण पोहोचलोय जुडा का तलावच्या इथे. आता आपण किती वरती आहेत? 9,312 फीट वरती आहेत.
आपलं टेंट तिथे आहे. बघूया पाहिजे. थकली हो ग? अय कसं वाटतंय? बरं वाटतंय, गारगार वाटतंय. ही आपली कॅम्प साईट आहे. फायनली एक साइड पहुंच. फायनली एक कॅम्पिंग सबमिट केलेलं आहे. आणि आम्हाला 2 करायचे आहेत. तेव्हा सुरुवातीला आम्ही ट्रेक चालू केलं होतं ना, ते हे पूर्णपणे घातलं होतं. आम्हाला वाटलं बर्फ खूप असेल, पण बर्फ काहीच नव्हती. तर आम्हाला डिमोटिवेट होत होतं की पुढे जाऊन आम्हाला बर्फ भेटेल का नाही. पण मध्ये मध्ये जरा बर्फ दिसायला लागले आणि मग नंतर हे पण आम्ही काढून टाकलं होतं जॅकेट वगैरे, कारण की आम्हाला गरम व्हायला लागलं होतं. त्याच्यासाठी काढलं. आणि खूप थकवा विकवा वगैरे लागत होता आणि मला फिवर वगैरे झालं होतं. त्याच्यामुळे मला चढायला खूप दिक्कत येत होती. तर आता मी ओके आहे. खूप भारी एक्सपिरियन्स असणार आहे, कारण की स्नोमध्ये टेंट मी फर्स्ट टाइम करतोय. कारण की आपण हमताबाद ट्रेक केला होता ते टायमाला पण एवढं स्नो नव्हतं तिथे. थंडी होती पण स्नो नव्हतं. पण आता स्नोच्या मधल्यामध्ये आपण टेंट लावणार आहे. टेंटमध्ये आपण स्लिपिंग बॅगमध्ये झोपणार आहे. तर हा एक अलग एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. तर तुम्हाला टेंट साईट पूर्णपणे दाखवतो मी आता कशी आहे. एक लंच वगैरे डिनर वगैरे करूया आणि झोपून घेऊया. तर बघूया आता कसं आहे. बघूया आता कसं लागतोय पकोडा. अरे काय म्हणणार, भात पकोडा. लोकल फ्रूट खावलं भारी वाटतंय. खूप भारी वाटतंय. इकडची चव खूप आली. जम्स को मार के मानो क्या यार, जल्दी आओ. जेवण करून झालं आणि आम्ही निघालो कॅम्प साईटवरून जुडाका तलाव बघायला. कॅम्प साईटपासून 15 मिनिटच्या छोट्याशा डिस्टन्स. पूर्ण स्नोमध्ये चालत जेव्हा त्या लेक जवळ पोहोचलो तेव्हा खरंच फील असं आलं की आपण किती वरती आलो आहे. जुडाका तलाव म्हणजे केदारखंडा ट्रेकमधला एक फेमस कॅम्प साईट. पाईन फॉरेस्टच्या मध्ये असलेला हा लेक हिवाळ्यात पूर्णपणे गोठून जातो आणि आसपास स्नो त्याला अजून सिनेमॅटिक बनवतं. लोकांमध्ये एक स्टोरी खूप फेमस आहे. म्हणतात भगवान शिव इथे ध्यान करण्यासाठी थांबले होते आणि त्यांनी त्यांची जटा म्हणजे जुडा इथे खाली ठेवली होती. त्या जुड्यामधून पाण्याचा एक थेंब खाली पडलं आणि त्यातूनच या तलावाची निर्मिती झाली. म्हणूनच या जागेला नाव पडलं जुडाका तलाव. वहाँ पे पड़ा था ना, आप खाना खाने बैठे थे ना, वो वाला इधर आगे रख के बैठ जाते. गुड मॉर्निंग मित्रांनो. उठायची जरा पण इच्छा नाही माझी, कारण की खूप थंडी वाजते. पण उठायला लागणारच आहे आम्हाला. आणि इथलं बघाया कसं व्ह्यू दिसतोय टेंटच्या बाहेरून. दो ढाबे आते हैं, ठीक है. वहां से हमारा रूट अलग है, कोई भी आगे नहीं जाएगा, ठीक है. दूसरे चूड़ा का तालाब है ना, उससे ऊपर थोड़ा ऊपर जाके 2 रूट आते हैं. एक जाना इधर को, एक जाना इधर को, 2 रूट आते हैं. फिर दूसरी कैंप साइड नहीं जाना, ठीक है. वहाँ वेट करना है, कोई आगे जा रहा है. हम तो कमांडो. कमांडो सब पे नजर रखता हुआ पीछे से नजर रखते हुए जाएगा. ठीक है. गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग. आज आ रहे हम केबीसी. घंटा के बेस कैंप 20 है ना. तर मित्रांनो, पण आपण मॅक्रोस्केप घातलेले
कारण की इथून पुढची चढाई आहे ती आपली थोडी अवघड होणार आहे, कारण की पूर्ण असा 18 या 17 डिग्रीमध्ये चढायचं आहे वरती त्याच्यासाठी, आणि पूर्ण बर्फामध्ये चढायचं आहे. त्यासाठी आपण मॅक्रोसेप ठेवलाय. मी याला नाव ठेवलेलं आहे पंजन. आपले छन छन वाजतात ना ते मध्ये मध्ये, म्हणून अगर फेस नहीं आ रहा उसमें आ रहा है. तर आपण आता जुडाका तलाव बघूया आणि इथून आपण केदारखंडा बेस कॅम्प पर्यंत जाणार आहेत. चलो निकलते हैं फिर. केदारनाथ. ओ गुड, फंस गया रे. रुको. कैसे एक्साइटमेंट? यस, बहुत ज्यादा. आज कल के जैसे पीछे नहीं रहना. हमारी हम कमांडो आगे है. जाके गरबा खेलेंगे. हाँ, समिट पे जाके. समिट के मतलब केदारखंड का बेस कैंप पे खेलेंगे. इधर सबको सिखाऊंगी, फिर ऊपर जाके खेलेंगे. हाँ. तर मित्रांनो आता आपण तलावाच्या इथे आहे. हा तलाव आहे. हाऊ फील? गुड. नाश्ता आज उनका हम करेंगे. हिंदुस्तान मेरी जान, हिंदुस्तान. हमें तो क्या तुम है, तुम ही तुम हो तो क्या तुम हो. बोलो हिंदुस्तान की जय. फायनली आपण आता पोहोचलेलो आहेत बेस कॅम्पमध्ये, केदारखंडा बेस कॅम्पवरती. आणि आपल्याला तो पीक दिसतोय समोरून, तो उद्या चढायचा आहे रात्रीच्या वेळी 2 वाजता. तर आता जर आपल्याकडे खूप टाइम आहे, कारण की आपण खूप लवकर सबमिट केला इकडचं, तर आता आपण थोडी मस्ती वगैरे करूया. चला. फायनली केदारखंडा बेस कॅम्प. चारही बाजूला फक्त स्नो, आणि आम्ही फ्रेंड्स पुन्हा लहान मुलांसारखे मस्ती करत होतो. ये सिर्फ ट्रेक नहीं था, ये उस दोस्तों के साथ जीने वाला मोमेंट था जो जिंदगी भर याद रहने वाले थे. हालांकि पहाड़ों वाली चाय पीकर सनसेट देखते हुए हम फ्रेंड्स
खोल लिया था ना, मैं ये डाल दो अच्छा, पीछे नहीं वाला। डाल सकते। ये पीछे वाला डालो सबसे। +2 ही। ये सबसे ये पीछे वाला। +2। हाँ, इसको डाल सकते हो। डाल सकती है इसको। हाँ, डाल सकती है इसको। क्या है तुम्हारे पास? +2 रहेगा तो डालो। क्या तू पे 4 डाल सकते हैं ना, 4 है ना। सारे पत्ते बराबर करो। इनकी गलती थी यार। ये आपकी किताब आपकी कितना कौन सा कलर? रेड रेड रेड। जेलो जेलो। समझ रहा है भाई जैसा रिवर्स। रिवर्स कर दिया तेरी बारी उठा ले करके रखना। सुबह ऐसा ना हो कि आप कपड़े ही लगे हाथ हैं कौन धोएगा अभी? ठीक है। और अभी वापस कौन धोएगा? वो कब तक 2 बजे यहाँ तो ब्रेकफास्ट लग जाएगा। आप में से सबसे पहले कौन उठेगा? कितने बजे? 1 1 बजे। बजे नहीं, 1 बजे लेके और जागते 1:30 बजे उठ जाओ, कोई दिक्कत नहीं। आपको कितने और बजे? अपना 2 बजे ठीक है। और अपना तो फिर फ्रेश ब्रेकफास्ट होके कैसे दोगे 2 बजे? अरे वो कर देंगे। क्या वैसे तो बनाओगे? मैं तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर रात्रीचे वाजले आहेत 1:30 झालेलं आणि खूप थंडी आहे. लीडरने एक काम दिलं आम्हाला की सर्वांना उठवायचे 12च्या 12 पोरांना आणि 2 वाजता समिटसाठी ट्रेक चालू करायचं आहे. टॉपवरती जाऊन टॉपवरती तर अजून मायनसमध्ये थंडी असणार आहे. इथे पण खूप आहे. आमच्याकडे जो पाण्याची बॉटल आहे ना त्यामध्ये बर्फ झालाय. आम्ही रात्री पाणी भरलं होतं. आता मी प्यायला घेतलं तर बघते तर पूर्ण पाणी हे झालेलं आहे, बर्फ झालेलं आहे. म्हणजे किती थंडी असं विचार करा. खूप भयंकर थंडी आहे. मेन आतमध्ये 2 शर्ट, एक हे घातलेले स्वेटर आहे, त्याच्यावरती हा जॅकेट आणि एक शॉल. खूप थंडी आहे आणि मायग्रेन पण होत आहे. खोकला, ताप, सर्दी सगळं काही होत आहे. तरी पण सबमिट करू आम्ही. चला सबमिट साठी निघू. महादेव महादेव मातरम मातरम मोरया मोरया छत्रपती शिवाजी महाराज की. कैसे पहने, कहाँ पहनना पड़ेगा, कैसे? गेटर माइक्रो स्पाइस से पहले पहननी है, ठीक है। नीचे एक लगाने का होगा, हाँ उसको लगा देना, ठीक है। जूते के माइक्रो स्पाइस उसके बाद पहनना, ठीक है। पहले मत पहन देना। मतलब ढीला कर देना। बर्फ में और जाम होएगा। उनको बोल देना अरे बर्फ में और जाम होएगा। अभी की बात चार तासाच्या ट्रेक नंतर आपण केदारकंठा सबमिट केलाय. कायच व्ह्यू होतं ते. समोर पूर्ण हिमालय दिसत होतं आणि त्या मुवमेंटला फक्त शांत उभं राहून बघत राहावंसं वाटत होतं. पण समिटवर जास्त वेळ थांबता येत नव्हतं कारण थंडी खूप जास्त वाढली होती. म्हणून खूप आठवणी घेऊन आणि आयुष्यभर पुरेल असं एक्सपिरियन्स घेऊन आम्ही पुन्हा बेस कॅम्पच्या दिशेने निघालो.